मी माझ्या वक्तव्यावर ठाम. हक्कभंग सुनावणीसाठी सुषमा अंधारे विधिमंडळात. सत्ताधाऱ्यांवर डागली टीकेची तोफ. नमस्कार, तुम्ही पाहत आहात वन+ मराठी. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध आणलेल्या हक्कभंग प्रस्तावाप्रकरणी आज विधिमंडळ समितीसमोर त्यांची सुनावणी पार पडली. मी जे बोलले ते संसदीय चौकटीतच होते आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असे सांगत त्यांनी समितीला उत्तर दिले आहे. याचवेळी त्यांनी पुण्यातील मुंडवा प्रकरण आणि मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणावरूनही सरकारवर जोरदार निशाणा साधला. काय म्हणाल्या सुषमा अंधारे, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. सुषमा अंधारे यांच्या एका ट्विटमुळे त्यांच्यावर हक्कभंग करण्यात आला होता. यावर बोलताना अंधारे म्हणाल्या की माझे वक्तव्य विधिमंडळ सदस्यांबद्दल नव्हते, तर ज्यांनी हॅबिटेट स्टुडिओ फोडला त्यांच्याबद्दल होते. मी माझ्या उत्तरात असंसदीय शब्दांच्या दोन्ही याद्या जोडल्या आहेत. माझ्या संपूर्ण वक्तव्यात एकही शब्द असंसदीय नाही. समितीचे समाधान होईपर्यंत मी उत्तरं द्यायला तयार आहे. पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव नसल्याचा अहवाल समोर आला आहे. यावर उपरोधिक टीका करताना अंधारे म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव अहवालात येईल अशी अपेक्षा तुम्ही कशी करता? यात केवळ अधिकाऱ्यांचा बळी दिला जात आहे. अदृश्य शक्तीच्या सांगण्यावरून हे व्यवहार झाले आहेत आणि आता अधिकारी अडकले असून सत्ताधारी बाजूला झाले आहेत. मंत्रालयात नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्याच्या प्रकरणावर त्यांनी संशय व्यक्त केला. झिरवाळ हे आदिवासी भागातील साधे नेते आहेत. त्यांची जागा रिकामी करण्यासाठी किंवा त्यांना पदावरून उठवण्यासाठी हा एखादा ट्रॅप तर नाही ना? ही एक प्रकारे संगीत खुर्ची सुरू आहे, असे खळबळजनक विधान त्यांनी केले. अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच अल्पसंख्याक खात्याच्या 75 फाईल्स मंजूर झाल्याच्या वृत्तावरही त्यांनी हळहळ व्यक्त केली. महाराष्ट्र शोकसागरात असताना मंत्रालयातील अधिकारी मढ्याच्या टाळूवरचं लोणी खात आहेत. विशेषतः ज्या फाईल्स दादांनी, अजित पवार यांनी रोखून ठेवल्या होत्या, त्या अशा प्रकारे क्लिअर होणे हे अत्यंत गंभीर आहे, अशी टीका त्यांनी केली. सुषमा अंधारे यांनी एकाच वेळी हक्कभंगाला सामोरे जाताना सरकारमधील अंतर्गत विसंवाद आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रान पेटवले आहे. आता हक्कभंग समिती त्यांच्या उत्तरावर काय निर्णय घेते आणि मंत्रालयातील फाईल्सच्या प्रकरणावरून विरोधक सरकारला कसे घेरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राजकीय घडामोडींच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा वन+ मराठी.